सुरळीत गेल्या वर्षभराच्या अधिकपासून ज्यावेळी स्मार्ट मीटर ज्यावेळी आपल्या तालुक्यात आलं होतं त्यावेळी पहिल्यांदा निषेध कुठं केला असेल तर कोकरूडमध्ये केला आणि तिथं आम्ही एक स्मार्ट मीटर एक शोधून आणून फोडलं. त्याचे नेतृत्व करणारे आमचे सर्वांचे सहकारी 96 कोळी मराठा संघाचे अध्यक्ष अनिल गोडे साहेब यांनी आपणास थोडक्यात मार्गदर्शन करावं असं विनंती करतो. आज शिर्शी येथे आमचे मित्र रवी पाटील साहेब वकील यांच्या पक्षातर्फे काँग्रेस पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात आलेले आहे. तर याचा एक आनंद आम्हाला वाटतोय की काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला. हे रवी पाटील साहेबांच्यामुळे आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला ह्याचा एक आम्हाला अभिमान आहे. आणि रवी पाटील साहेब हे आमच्या अडचणीत कायम म्हणजे अग्रेसर असतात आणि ते अडचण आमची सोडवतात ते. त्यामुळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहणं हे आमचं कर्तव्य आहे. आज स्मार्ट मीटरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 47/5 हा कायदा ग्राहक संरक्षण कायदा आहे. ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय? आपण दुकानात गेल्यानंतर आपल्याला जी पाहिजे वस्तू ती आपण घ्यायची आहे. दुकानदार जे म्हणाल ते आपण घ्यायची नाही. तर हा ग्राहक संरक्षण कायदा आहे. तर हा ग्राहक संरक्षण कायदा संविधानानं आपल्याला दिलेला आहे. तर तो कायदा ह्या सरकारनं बासनात गुंडाळायचा प्रयत्न चाललेला आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे हे स्मार्ट मीटरची ख्याती सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राचे 3 भाग केलेले आहेत. एक HP कंपनीला दिलेला आहे, एक अदानीला दिलेला आहे आणि अमित शहाच्या पोरग्याला असं 3 महाराष्ट्राचा भाग केलेला आहे. आणि ह्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यातला पश्चिम महाराष्ट्र भाग हा दिलेला आहे अदानीला. आणि 2 गुजराती भारत विकायला लागल्यात आणि 2 गुजराती भारत विकत घ्यायला लागल्यात आणि त्यात आपण भरडलं जातोय. आज आपण शिकलेलो आहे त्यामुळे ही गुलामगिरी आपल्याला आपण मान्य करणं झालोय. पण आता आपण गुलाम आहे हे प्रत्येकानं बघा. तुम्ही विचार करून ह्या 2014 पासूनची प्रक्रिया बघा. तुम्ही स्वतः विचार करा जरा. आज तुम्हाला सांगतो घरात कोण नसताना मीटर येऊन बदलतात. आता 150-200 बिल येणारं 2000, 8000, 15000 असं बिल यायला लागलंय. तर मला तुम्हाला सांगतो माझ्याकडे सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत फोन असतात. घरी असलो की घरी लोक येऊन सांगतात. ती पण लोक पण आता तुम्ही सांगा मला घरात जर पोरग्यानं ₹1-2 मागितला तरी आपण म्हणजे कशाला काय हे विचारतोय. पण ते अदानीचं बिल आलं का नाही ती लाईट जाईल म्हणून ते बिल भरायची पडतात. मग हे पैसे तुम्ही कष्टाचे पैसे तुम्ही कमवताय पैसे. आज आपला भाग म्हणजे आपला घरटी माणूस मुंबईला आहे. मुंबईला त्याचा पगार झाल्यानंतर मग तोपर्यंत त्यांचं 45 दिवस झालं का नाही हिनी लाईट बंद केली. पण त्यावेळी त्याचा पगार झालेला नसल्याने तोपर्यंत ही लाईट आपण अंतरातच राहायचं का? मग हे सरकारचं आपल्याला सरकार कशाला आहे? मायबाप सरकार यांनी आपल्याला जगवायचं असतंय. आपल्या अडीअडचणी सोडवायच्या असतात. तर प्रत्येकानं शहाणं होऊन जे काय तुम्हाला रिडिंग येतंय त्याप्रमाणे तुम्ही बिल भरायचं आहे. आता ज्यांची मीटर बदललेली नाहीत त्यांना ती काय करतात आहे तुम्ही मीटर बदलायचं म्हणून काय करायल्यात. तुम्हाला एक 500 बिल येत असलं तर 8000, 9000 द्यायचं. माणूस 8000, 9000 येतोय म्हणजे माणूस वायरमनला बोलतोय की माझं मीटर असं एवढं बिल आलंय, एका महिन्याचं एवढं बिल आहे. तो वायरमन सरळ सांगतोय तुझ्या मीटरमध्ये फॉल्ट आहे आणि तू हे कर ते मीटर बदल म्हणून. तर ह्याच्यात ते अधिकारी जे लोक आहेत अधिकारी ह्याच्यात काय येत नाहीत. PRO म्हणून एक आहे तुम्हाला सांगतो त्याचा विश्वजित कदम म्हणून PRO सांगली ऑफिस आहे. त्याला मी फोन केला असता तो मला भलतीच उत्तरं द्यायला लागला. तिथून काय केलं मी कोकरूडमध्ये एक 25 मीटर फोडलीत, पुन्हा 2 मीटर जाळलीत. त्याच्यात काय केलं तिने कोकरूड पोलीस स्टेशनला सकाळी 7 वाजता 150 जण सगळे आल्यात. जिल्ह्यातली सगळी 150 जण माझ्यावर कंप्लीट करायला. आणि मी ज्यावेळी आंदोलन केलं रवी पाटील साहेब होते सगळे होते. आम्ही कोकरूड फाट्यावर आंदोलन केले. त्या मी केस त्यांच्यावर केले. फार जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यापासून हे वायरमन ज्यांनी मीटर बदलले त्यांच्या सगळ्यांच्यावर केस आहेत. त्या अजून मला FIR मिळायचं आहे. ते कोकरूड पोलीस स्टेशनने FIR नाही दिला तर कोकरूड पोलीस स्टेशनच्या दारात तंबू मारून उपोषणला बसणार आहे. पण ह्यांच्यावर केस हे करायचे. आपण मालक आहे, आपण सर्व मालक आहे आणि आपण बिलं भरतोय म्हणून यांचा पगार होत्या यांच्या चुली चालतात आहे हे प्रत्येकाच्या ध्यानात असू दे. हे कोण साहेब नाहीत काय नाहीत हे आपण म्हणतोय म्हणून साहेब आहेत. आपण बिल भरतोय त्यावेळी यांचं बंगलं गाड्या जे आहेत का नाही त्यांना जे एवढं पगार आहेत हे आपल्या बिला भरण्यावरती आहे. हे सगळं हे प्रत्येकाने जाणार. कुणाला साहेब म्हणायचं काय म्हणायची गरज नाही. पायतान काढून विचारायचं जर बिल जादा आलं तर काय हे असं झालंय. वायरमॅन आले तरी वायरमॅन असले
गावात येऊन द्यायचं. येऊन द्यायचं. गावातच त्यांचं येऊन घोटपूजन द्यायचं. करा तुम्ही लेडीज आहे घ्यायचं दांडकन फोडायचं का तुम्हाला विचारल्याशिवाय बसवलंच का सगळ्या महिलांनी मिळून शनी हे लक्षात घ्या. वायरमॅन आली की त्यासनं हाणायला चालू करायचं. यायचं नाही म्हणून सांगायचं सरळ. आणि कुणीच तिथं लक्ष द्यायचं नाही म्हणायचं. तर जनतेनं माझे सर्वांना एक हात जोडून विनंती आहे ही आंदोलन आपण मला एक करायचं आहे. हा शिराळा तालुका महाराष्ट्राचं काय पण होऊन दे पण शिराळा तालुका मला का नाही अदानी मीटर मुक्त करायचा आहे. तर ह्यासाठी सर्वांनी आम्हा सर्वांना साथ द्या आणि ज्या ज्यावेळी आम्हाला काही गरज लागेल गरज म्हणजे आर्थिक काय नाही आम्ही जिथं बोलवल तिथं तुम्ही गावातली 10 जण आलात तरी आम्हाला भरपूर आहे. 103 गाव आहेत प्रत्येक गावातली 10 जण आलं तरी तुम्ही आल्यामुळे आम्ही पुढे काय वाटतं ते करू शकतोय. आला नाही तरी ते आम्ही हा वसा घेतलेला सोडणार नाही पण शिराळा तालुका अदानी मीटर मुक्त करायचा आहे. त्यासाठी हात जोडून सांगतो सर्वांनी जागरूक व्हा आणि आमच्या पाठीशी उभे राहा. जय हिंद जय महाराष्ट्र.